ब्रिटिशांच्या अंमलाखाली असलेल्या महाराष्ट्रात रायगड किल्ला हा त्या काळच्या भोर संस्थांचा एक भाग होता आणि या भोर संस्थांकडून रायगड किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची जी समाधी आहे त्या समाधीची व्यवस्था पाहण्यासाठी त्या ठिकाणी पूजा अर्चा करण्यासाठी पूजा अर्चा करणाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती। मात्र काळाच्या ओघात या समाधीची दुरावस्था झाली होती, झाडं झुडपं वाढली होती आणि ब्रिटिशांच्या गुलामगिरीत पिचलेल्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांचं शौर्य पुन्हा एकदा नव्याने सांगण्याची गरज निर्माण झाली होती आणि ही गरज पूर्ण केली दोन महापुरुषांनी, महात्मा ज्योतिराव फुले आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी। हे दोघेही 19व्या शतकातले समकालीन, दोघांचंही कार्य समांतर पद्धतीने चालणारं। लोकमान्य टिळकांनी राजकीय चळवळींच्या अंगाने त्यांचं कार्य पुढे नेलं, तर महात्मा फुलेंनी सामाजिक चळवळींचा मार्ग अनुसरला आणि या दोघांनीही त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे त्याचा अतिशय योग्य पद्धतीने खुबीने वापर केला। मात्र आज या दोघांपैकी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी नक्की कोणी शोधून काढली यावरून वाद निर्माण करण्यात येतोय। हा वाद खरंच महाराष्ट्राच्या हिताचा आहे का? जो इतिहास घडून गेला आहे त्या इतिहासातील संदर्भ, त्या इतिहासातील घटना आजच्या परिप्रेक्ष्यामध्ये पाहिलं गेल्यामुळे, त्यांचा संबंध आजच्या परिस्थितीशी जोडला गेल्यामुळे एक असं राजकारण खेळलं जात आहे का की जे महाराष्ट्राच्या हिताचं नाही। पुण्यातील गंजपेठेतील महात्मा फुलेंच्या वाड्यामध्ये आम्ही आहोत आणि आमच्यासोबत आहेत नीता होले फुले, ज्या महात्मा फुलेंच्या 5व्या वंशज आहेत। महात्मा फुलेंनी यशवंत नावाचा जो मुलगा दत्तक घेतला त्यांच्या त्या वारसदार आहेत आणि त्यांची दुसरी ओळख म्हणजे त्या गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाच्या सदस्या देखील आहेत। नीताताई, सर्वात आधी जे मोहन भागवत म्हणालेत त्या अनुषंगाने तुम्ही असे कोणते पुरावे सांगाल की ज्या माध्यमातून तुम्ही म्हणू शकाल की महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांची समाधी शोधली आणि शिवजयंती सुरू केली? महात्मा फुल्यांबरोबर काम करणारे अनेक त्यांचे सहकारी होते। त्यांनी काही साहित्य लिहून ठेवलेलं आहे। त्या साहित्यातूनच जे अभ्यासक होते त्यांनी इतिहास पुढे तसाच लिहिलेला आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की महात्मा फुल्यांनी रायगडावर जाऊन समाधी शोधली आणि पुण्यात येऊन 19 फेब्रुवारी 1869 साली शिवजयंती उत्सव सुरू केला। तर शिवजयंती उत्सव सुरू करण्याआधी त्यांनी महात्मा फुल्यांनी परवानगी घेतली होती, याची नोंद स्वारगेट पोलीस स्टेशनला आहे। महात्मा फुल्यांनी एवढंच करून थांबलं नाही तर महात्मा फुल्यांनी पहिला पोवाडा शिवाजी महाराजांवर लिहिला होता। हे सगळे महामानव समाजकार्यासाठी एकत्र येऊन काम करत होते। त्यामुळं ह्या महामानवाने एकच काम केलंय का? ह्या महामानवाने त्यांचं काम आपण मोजण्याच्या लायकीचे नाही आहोत। बरोबर आहे, पण तुम्ही ज्या भारतीय जनता पक्षामध्ये काम करता त्या भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलंय की शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी शोधली। त्यांचं म्हणणं त्यांना जसं कळलं, त्यांनी जसा इतिहास वाचला त्यांचं त्यांना माहिती आहे। मी जो इतिहास वाचला आणि जो इतिहास खरा आहे तो मी वाचला, मी त्यांची वंशज आहे। मी काहीतरी पुरावे असतानाच बोलते आहे। ज्यांना इतिहास माहिती नाहीये, जबाबदार व्यक्तींनी तरी बोलताना विचार करून बोलावं। महात्मा फुले आणि लोकमान्य टिळक हे एकत्र काम करत होते, याचे पुरावे त्यांच्या साहित्यामध्ये आहेत। आणि ज्यावेळी लोकमान्य टिळक हे स्वातंत्र्य चळवळीचं काम करत होते त्यावेळी त्यांना अटक झाली, तेव्हा त्यांना जामीन राहायला कोणी तयार नव्हतं। त्यावेळेला महात्मा फुल्यांनी जाऊन 10,000 रुपये भरून लोकमान्य टिळकांना जामीन दिलेला आहे। याचा उल्लेखही साहित्यात आहे। त्यावेळी मी होते का? नव्हते। मग मी जे साहित्य वाचले त्याच्यामध्ये याचा उल्लेख आहे। तर महामानव वाटून घेऊ नका। ज्या जातीपातीचं राजकारण सध्या सुरू आहे हे महात्मा फुले सावित्रीबाईंना कदापि मान्य नसेल आणि हेच शिवाजी महाराजांना सुद्धा मान्य नव्हतं। पण आता काय परिस्थिती आहे हे सगळं महाराष्ट्र सगळ्या उघड्या डोळ्यांनी बघतोय। फक्त एकाच जातीचा, मी मराठी, मी मराठी समाजाचा, मी धनगर समाजाचा, मी ओबीसी, मी SC ST, कशासाठी हवंय तुम्हाला? ज्या महामानवांनी तुम्हाला माणूस म्हणून जगायला शिकवलं त्या महामानवांच्या तुम्ही सगळी क्रांती धुळीला मिळवली आणि आता महाराष्ट्रात तुम्ही राहून काय करताय? लोकमान्य टिळकांच्या केसरी वाड्यामध्ये आम्ही आहोत आणि आपल्यासोबत लोकमान्य टिळकांचे खापरपंतू, त्यांचे वंशज
कुणाल टिळक आहेत. कुणाल दादा, सर्वात आधी सरसंघचालक मोहन भागवत यांनी जे काही वक्तव्य केलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी याबद्दल, तर त्याच्यावरती तुमची प्रतिक्रिया? सर्वप्रथम मी असं सांगेन की जे काय स्टेटमेंट काल केलं आदरणीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी, तो पूर्ण भाषण मी ऐकलेलं नाही आहे. आज जे पेपरमध्ये आलं ते मी वाचलं थोडंसं, आणि ॲक्च्युली आदरणीय मोहनजी भागवत यांच्या स्टेटमेंटचं क्लॅरिफिकेशन मी देणं हे बरोबर राहणार नाही, किंवा त्याच्याबद्दल पुढे जाऊन बोलणंही बरोबर राहणार नाही. मला वाटतं की ते जे कुठल्या कंटेक्स्टमध्ये बोलले, कुठल्या प्रसंगाशी ते रिलेट करत होते, याबद्दल जास्ती अजून माहिती घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. साधारणपणे त्यांचं असं म्हणणं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांची जी रायगडावरची समाधी आहे तर त्याबद्दल ते बोललेले आहेत, आणि त्यातून जो काही वाद निर्माण झाला, खरं तर याच्या आधी पण तो निर्माण करण्याचा काही जणांनी प्रयत्न केला होता की छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी नक्की कोणी शोधली, लोकमान्य टिळकांनी शोधली की महात्मा फुलेंनी शोधली, या वादाबद्दल तुमची प्रतिक्रिया? त्यांचं वक्तव्य हे त्यांच्या ठिकाणी, या वादाबद्दल. हे बघा, तुम्ही जसं म्हटलात की ह्याच्या आधी हा वाद पुढे आणण्यात आला होता. मला असं वाटतं की साधारणतः 2 वर्षांपूर्वी पण मी ह्याच्यावर स्टेटमेंट दिलं होतं की बाबा, छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडवरची जी समाधी आहे त्याबद्दलचा जो काय इतिहास आहे तो लिहून ठेवलेला आहे. मग तो ब्रिटिश इतिहासकारांनी लिहून ठेवला असेल किंवा आपल्या मराठी इतिहासकारांनी लिहून ठेवला असेल. त्याचबरोबर त्यावेळेचे जे अग्रलेख न्यूजपेपर्स होते त्यामधनं जे अग्रलेख आले आहेत, मग ते लोकमान्य टिळकांच्या न्यूजपेपरमध्ये असू दे, केसरीमध्ये असू दे, मराठामध्ये असू दे किंवा अन्य कुठल्या वृत्तपत्रांमध्ये असू दे, ह्याचे पुरावे आपल्याकडे आहेत. त्यामधून मला असं वाटतं की मग महात्मा फुलेंनी शोधली का लोकमान्य टिळकांनी शोधली? कोणी असं म्हणत नाही की लोकमान्य टिळकांनी शोधली. लोकमान्य टिळकांनी त्या जीर्णोद्धारासाठी प्रयत्न केला, हे मी मागच्या वेळी म्हटलं होतो, यावेळी म्हणत आहे. त्यांनी त्यासाठी फंड चालू केला. त्यासाठी ब्रिटिश सरकारचे जे त्यावेळेचे गव्हर्नर होते त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याबरोबर पाठपुरावा करून शिवजयंती उत्सवासाठी, त्या जीर्णोद्धारासाठी, त्या शिवजयंती उत्सवासाठी त्यांनी परमिशन मागितली. ती परमिशन त्यांनी घेऊन आले गव्हर्नरकडनं, आणि मग रायगडावर उत्सव चालू झाला. असा त्याचा छोटासा इतिहास आहे. त्यामुळे मला वाटतं की महात्मा फुलेंचंही काम, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं आणि रायगडच्या समाधीबद्दलचं खूप मोठं काम आहे. लोकमान्य टिळकांचंही तेवढंच मोठं काम आहे. दोघांचंही तेवढंच चांगल्या प्रकारे इतिहास त्यामध्ये नमूद केलेला आहे, रेकॉर्ड केलेला गेलेला आहे. त्यामुळे मला वाटतं की इतिहास बदलण्याचं काम थोडंसं जे काही लोक, जातीयवादी लोक जे करत आहेत ते नाही करावं. आणि मी मागच्या काही वर्षांपासून बघत आलेलो आहे, गणेशोत्सव आला की लोकमान्य टिळकांचं नाव घेऊन जातीयवाद चालू करायचा, हे खूप प्रकारे चालू झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. आणि मी आज म्हणून लोकमान्य टिळकांचा वंशज म्हणून मी इथे तुमच्यासमोर आज मी बोलत आहे. बरोबर आहे. तुम्ही बोललात की हे असं होणं अतिशय चुकीचं आहे, आणि हे खरंच संपूर्ण महाराष्ट्राला खरं तर म्हणजे खंत वाटावी, अक्षरशः लाज शब्द हा वापरला तरी सुद्धा हरकत नाही, असा हा सगळा प्रकार आहे. मात्र हे होतंय. आज तुम्ही काय सांगाल? कारण इतिहास हा घडून गेलेला आहे, आणि इतिहासातल्या त्या घटना, ते प्रसंग आजच्या परिप्रेक्ष्यामध्ये पाहिल्यानंतर ही सगळी वातावरण निर्मिती केली जाते. नाही, मी आत्ता म्हटल्याप्रमाणे की गणेशोत्सव आला की 10 दिवसात लोकमान्य टिळकांबद्दल वेगवेगळ्या प्रकारे टीका टिप्पणी करणं, मग लोकमान्य टिळक ब्राह्मण समाजाचे होते म्हणून ब्राह्मण समाजाबद्दल टीका टिप्पणी करणं, आणि त्यामधून एक घाणेरड्या प्रकारे राजकारण करणं, हे काही वर्षांपूर्वी चालू झालेलं आहे असं मला वाटतं. त्याबद्दल मी खूप वेळा बोललेलोही आहे, त्याबद्दल त्याचा विरोधही केलेला आहे. आणि मला वाटतं की आता परत जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज त्यामध्ये येतात तेव्हा तो एक वेगळ्या स्तरावर ते राजकारण जातं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सर्वांनाच, पूर्ण देशभरात, पूर्ण जगात सर्वांना आदर आहे. त्यांना ह्या घाणेरड्या राजकारणामध्ये ओढायला नाही पाहिजे असं मला वाटतं. नाही लोकमान्य टिळकांना ओढायला पाहिजे, नाही महात्मा फुल्यांना याच्यामध्ये ओढायला पाहिजे. प्रत्येकाने त्यांच्याबद्दल त्यांच्या जीवन काळात खूप मोठ्या क्रांती घडवून आणलेली आहे. महात्मा फुलेंचं मी आत्ता म्हटल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीबद्दलचं, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जो त्यांनी पोवाडा लिहिला तो खूप चांगल्या प्रकारे त्यांनी लिहिलेला आहे. त्याला खूप मोठ्या प्रकारे, चांगल्या प्रकारे प्रतिक्रिया त्या काळात पण मिळाल्या होत्या, आजही मिळत आहेत. आणि लोकमान्य टिळकांनी ज्या प्रकारे शिवजयंती उत्सव वाढवला, चालू केला, आणि ज्या प्रकारे त्यांनी जीर्णोद्धाराचं काम पुढे नेलं, समाधीबद्दलचं, शिवजयंती उत्सव जेव्हा रायगडावर पहिला चालू आला त्याबद्दल त्यांचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे हे पण इतिहासात आहे. त्यामुळे मला वाटतं की याचं बायफर्केशन करणं गरजेचं आहे. प्रत्येकाचा इतिहास त्यांच्या लिहून ठेवलेला आहे, त्यांनी काय केलेलं आहे ते सर्वांना माहीत आहे. करेक्ट
जो काही इतिहास आहे तो सर्वांसमोर मांडला पाहिजे असं मला वाटतं आणि त्याबद्दलच लोकांनी मला वाटतं की जो काही जातीवादी जे काही ट्विटर अकाउंट्स आहेत, जे काही सोशल मीडियावर बोललं जातं, अशा लोकांना मला वाटतं ॲक्शन घ्यायला पाहिजे. खूप घाणेरड्या प्रकारे टीका टिप्पणी चालू आहे मागच्या काही दिवसांपासून आणि मला वाटतं की त्याचा विरोध हा नक्कीच प्रत्येक माणसाने हा समाजामधनं केला पाहिजे. बरोबर आहे. मूळ इतिहासच वाचला न जाणं ही आजची पहिली समस्या आहे. त्यातून व्हॉट्सॲप, ट्विटर आणि इतर माध्यमातून आपल्या सोयीची तेवढीच माहिती वाचायची आणि त्या आधारे आपले आधीपासूनचे पूर्वग्रह आणखी घट्ट करायचे हे आज होतंय. त्यातून फुले आणि टिळकांसारख्या महापुरुषांची विभागणी होतीये. जो समाज महापुरुषांनी दाखवलेल्या दिशेने जातो तो प्रगत होतो, उन्नत होतो, तर जो महापुरुषांचीच विभागणी करतो तो समाज अधोगतीकडे जातो. हा इतिहास आहे. आज दुर्दैवाने महाराष्ट्रात या इतिहासाची पुनरावृत्ती होतीये. कॅमेरामन राजेश बिडकरसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.